नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे सिंपती गेन करणारी आरशाचार दोरी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, झाली बाबा एकदाची मुलगी झाली हो, बधाई हो बधाई। चारदोरी फॅमिलीला कन्यारत्न प्राप्त झालं। खूप वर्षापासूनची इच्छा काकूंची पूर्ण झाली। काकू आणि काकांना मुलगी हवी होती आणि कठीण परिश्रमानंतर फायनली त्यांना मुलगी झाली। आता ती कोण यांची अक्का होती ना, तिचंच नावे ठेवतील त्या मुलीचं पण। आणि सांगत सुटतील काय तर अक्काच आली आहे माझ्या पोटी जन्माला। मागे पण पाहिलत ना, त्या अक्काच्या पुण्यतिथी दिवशी ह्या काकूंनी कम्युनिटी पोस्ट टाकली होती। त्याच्या खाली पण खूप जणांनी कमेंट केली होती की तुला मुलगीच होणार आहे आणि अक्काच तुझ्या पोटी जन्माला येईल। ह्याबद्दल तर बोलूयाच आपण, पण मला यांच्या त्या फोटोशूट बद्दल बोलायचं आहे। जवळजवळ मागच्या 2 पॉडकास्ट मध्ये मी बोललीच असेन याबद्दल। यांचं फोटोशूट काय संपत नाही आहे। आणि बरं का मंडळी, नुसता फोटोशूट नाही तर मॅटर्निटी फोटोशूट आहे। फुकटच्या प्रमोशन मध्ये किलोभर थोबाडावरती पीओपी थोपून त्याचसोबत आयता ड्रेस घालून फोटो काढून मिळाले होते हव्या त्या लोकेशन वरती। काय ते फोटोशूट संपत नव्हतं या बाईचं। प्रत्येक फोटो मध्ये हसू तर एवढं खोटं होतं ना हिच्या तोंडावरती की काय विचारूच नका। सगळं काही फेक असते हिचं। ते 2 फुकटचे फोटोशूट संपत नव्हते तर लगेच तिसरं फोटोशूट आलं। त्यात सांगते काय तर हे आम्ही फ्री आणि तृष्णाची सुट्टी असते त्याच दिवशी सगळं करतोय। वेगवेगळे व्हिडिओ आहेत, फक्त मर्ज केले आहेत, त्यामुळे तुम्हाला वाटेल की हे लांबलचक व्हिडिओ आहेत आणि एकाच दिवशी शूट केलेले आहेत। पण असा गैरसमज करू नका, हे आम्ही वेगवेगळ्या दिवशी शूट केलेले आहेत। टप्प्याटप्प्याने आम्ही फोटोशूट करतोय। वर काकू बोलतात काय तर हे सगळं आम्ही तुमच्या इच्छे खातर करतोय। तुम्हाला सगळ्यांना आम्हाला तिघांना वेस्टर्न आउटफिट मध्ये बघायचं होतं, तुम्हाला सगळ्यांना आम्हाला ट्रेडिशनल आउटफिट मध्ये बघायचं होतं। बाई आता बस कर, तुला तुझे अंदमंद भक्त बोलतील कमेंट करून की आम्हाला तुला हॅलोवीन गेटअप मध्ये मॅटर्निटी फोटोशूट करताना बघायचंय। मग काय त्यांच्या इच्छे खातर हॅलोवीन गेटअप मध्ये येणार आहेस का मॅटर्निटी फोटोशूट करायला? उगाच आपल्या सगळं त्या अंदमंद भक्तांवरती ढकलून देत असते, उगाच आपली काही मूर्खासारखी उत्तरं देत बसते। आता ते हेअर कर्ल करताना 1 इंच पण हिने केस कापले नसतील, पण टायटल तर काय दिलं होतं की हे करताना केस कापावे लागले। हे करताना हे म्हणजे नेमकं काय केलंस ग बाई? पूर्ण आणि क्लिअरली लिहित जा, उगाच कन्फ्युज नको करूस लोकांना। ह्या काकूंकडे कोणत्या मावशी आहेत कामाला, त्या कामाला आल्याबरोबर लगेच त्यांच्यावरती फोकस केला हिने। त्यांच्या साडीचा पदर वगैरे नीट करायला सांगायचं तर नाही। ह्या लोकांना खरंच अक्कल आहे की नाही ना, मला तेच समजत नाही। असे कसे आहेत हे? यांना दुसऱ्यांच्या प्रायव्हसी बद्दल काहीच वाटत नाही का? ह्या पण एक स्त्री आहेत ना, मग यांना त्या मावशीच्या अब्रूचं काहीच नाही वाटलं का? एवढंच जर यांना व्हिडिओ काढायचा होता तर त्यांना आधीपासून सांगायचं होतं ना की मी कॅमेरा ऑन केला आहे, पदर साडी वगैरे नीट करा तुम्ही। एवढे लोक यांचे व्हिडिओ बघतायत तर प्रेझेंटेबल असलं पाहिजे की नको? त्या मावशींना माहितीच नव्हतं अर्धा वेळ की ही बाई शूट करते। असे आहे ते क्रिंज क्रिएटर्स ज्यांना दुसऱ्यांच्या प्रायव्हसीची काहीच पडलेली नसते। स्वतःचं पर्सनल लाईफ पब्लिक केलंच आहे, घरादाराची इज्जत वेशीवरती टांगलीच आहे, दुसऱ्यांच्या पण इज्जतीचे धिंदवडे काढतायत। एकतर या बाईला धड चालता येत नाही आहे, तो गाऊन घातला होता तो सगळा धूळ खात होता, ओढत नेत होती जमिनीवरून। आधीच हिच्यात जीव नाही आहे, स्वतःला सांभाळता येत नाही हिला धड। तो ड्रेस सांभाळायला पण नवरा होता मागे मागे। हिचा नवरा एक निब्बा कॅटेगरी मधला आहे, ह्याला काम सोडून बायकोच्या मागे फिर सांगितलं ना तर खुशी खुशीने तो काम सोडून देईल। मंडळी, ह्या ज्या क्रिंज आंटीज आहेत ना, यांच्यापेक्षा खरं म्हणजे ह्यांचे मिस्टर आहेत ना, उदाहरणार्थ हे तृष्णा काका पोलीस आहेत, तो हगुनी फुगुनीचा ढब्या वकील आहे, नूतन एंजलचा नवरा डॉक्टर आहे, वांगोचा नवरा इंजिनियर आहे। हे सगळे ना फक्त नावापुरतेच पोलीस, वकील, इंजिनियर आणि डॉक्टर आहेत। ती फेक डिग्री वाले असतात ना, तसंच यांचं काहीसं आहे। स्वतःच्या कामाचा तर पत्ता नाही आहे, पण बायकांना कॅमेरा समोर दाखवून पैसे कमवतात। असं बघायला गेलं तर बीवी दिखाओ पैसे कमाव स्कीम चालवतायत हे लोक। पैशासाठी स्वतःच्या बायकांना कसंही कॅमेरा समोर दाखवतात, कोणत्याही अँगल वरून व्हिडिओ शूट करतात, नको तिथे फोकस करतात। लाज शरम यांच्या नवऱ्यांनाच नाही आहे। यांनी जर नको त्या गोष्टींना प्रोत्साहन नसता दिला, एवढं डोक्यावरती नसतं चढवलं ना तर बरोबर त्या मर्यादित राहिल्या असत्या। पण यांचे नवरेच नको त्या थिल्लरपणामध्ये बढावा देत आहेत, त्यामुळे त्यांचं फावलंय। म्हातारपण हे दुसरं बालपण असते ऐकलं होतं, पण ह्या तर बाळणपणातच बालिश चाळे करत होत्या।
सारखं आपलं माझा लुक बघा, माझा लुक बघा, माझा लुक बघा, माझा लुक बघा एवढंच सुरू होतं यांचं. मागे सासरी गेल्या होत्या तर नाटकी करत होत्या साडी नेसून, आणि आता हे वन पीस वगैरे घालून फिरतायत गावभर, तेही ऑन कॅमेरा. तेव्हा सासरचे नाही बघत का यांचे व्हिडिओ? तेव्हा चालते का यांना लाखो लोकांसमोर या अशा वावरतात तेव्हा? मी सांगते ना मंडळी, उगाच हिने ना मुद्दामच मागे सासरी असताना साडी नेसली होती. खूप जण तेव्हा पण हिला बोलत होते की तू प्रेग्नेंट आहेस ना, ड्रेस घाल, गाऊन घाल, पण तेव्हा ही खूप नाटकं करत होती. कारण काय आहे माहिती आहे का? सिंपती गेन करायची होती ना हिला. सासरचे लोक किती वाईट आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत होती ही बाई. सिंपती गेन करण्यासाठी, स्वतः किती गरीब गाय आहे दाखवण्यासाठी ना वाटेल ते करेल ही बाई. एवढी चॅप्टर बाई आहे ना, नुसतं आपल्या प्रत्येक फोटोशूट मध्ये कुणी येणार ग, कुणी येणार ग च गाणं लावत होती. कॉपीराईटची एवढी भीती वाटते तर चोरून चोरून यूज कशाला करतात ना दुसऱ्यांची गाणी. सगळं काही पेड प्रमोशन होतं, पण मॅडमने एकही व्हिडिओ मध्ये टॅग्स नाही यूज केले होते. कमाल आहे या लोकांची. हे लोक तर साध्या भोळ्या लोकांना तर फसवतायतच, त्याचसोबत युट्यूबला पण वेडा बनवतायत. त्या फोटोशूटच्या एकाही व्हिडिओ मध्ये यांनी पेड प्रमोशनचं टॅग लावलं नव्हतं. सकाळी 8:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत फक्त थोबाडावरती किलोभर पीओपी थोपून एवढा हेवी ड्रेस घालून फोटोशूटच करत होते. आणि मग नाटकं करते काय तर एवढं थकवा आलाय ना की 2 दिवस उठावसं नाही वाटत आहे. एकतर एवढे रस्ते खराब, त्यात एवढं पोट घेऊन फिरा. अहो काकू, एवढं जर थकल्या होत्या तुम्ही मग कशाला करायचं ना एवढी नाटकं? एवढी किरकिर कशाला करताय तुम्ही? आम्ही बोललो होतो का तुम्हाला घरी येऊन तुमच्या? अगं बाई आरशे, मॅटर्निटी फोटोशूट कर ग बाई. फोटोशूट करून पैसे कोणाला मिळाले? मजा कोणी केली तर तुम्ही ना. मग ऐकून कशाला दाखवताय आम्हाला हे सगळं? नाही जमत तर घरी बसा ना. किती वेळा बोलली आहे मी तुम्हाला? मंडळी, हिची ना रोजच धावपळ होत असते. फक्त प्रेग्नेन्सीचा डिसिजन हिने एकदम प्लॅनिंग करून घेतला होता, बाकी रोजच हिची धावपळ असते. मला एक समजत नाही, ह्यांना जो डिसिजन घ्यायचा आहे किंवा हे घेऊन मोकळे झाले आहेत त्याचं एक्सप्लेनेशन कशाला देत बसतात. तो भाऊ आला की लगेच त्यांचा सुरू होते लाडाची ग, प्रेमाची ग. एवढीच जर ही बाई लाडाची आहे त्या भावाची, मग त्याने स्वतःच्या बायकोला आणून ठेवायचं होतं ना आधीपासूनच हिच्या सोबतील. कारण बाकी कोणतर तयारच नव्हतं हिच्या सोबत यायला. सतत आपलं बरं नाही करते, पण ढिगारोचं प्रमोशन करायला एका पायावरती तयार असते. आता त्या व्हिडिओ मध्ये हातावरची मेहंदी हिची ताजी दिसत होती आणि बोलते काय तर हा व्लॉग मी गणपतीच्या अगोदर शूट केला आहे. गणपतीच्या दिवशी तर या बाईने डोहाळे जेवणाचा व्हिडिओ टाकला होता. मला एक गोष्ट समजत नाही मंडळी, हे लोक जर श्रावण पाळत नाही आहेत तर मग तसं सांगायला काय प्रॉब्लेम आहे यांना? कशाला उगाच दिखावा करतात आणि खोटं बोलतात ना की आम्ही श्रावण पाळतोय. मला तरी नाही वाटत की तो व्हिडिओ आधीचा आहे. मंडळी, ते ऐकून आता माझे कान किटलेत की मुलगा होणार की मुलगी. काय फरक पडतोय ना, मुलगा असो किंवा मुलगी, दोघांची पण तेवढीच काळजी घ्यायची आहे. एखादा बोलेल मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, पण जे काही होईल ते सुखरूप होऊ दे. आई आणि बाळ दोघही सुखरूप असू दे. पण नाही, यांचं आपलं एकच सुरू. गेस करा बघू, आम्हाला मुलगा होणार की मुलगी होणार? जसं काय उत्तर देणाऱ्याला 7 करोडचं बक्षीसच देणार होते हे दोघं. एक तर लेबर पेन सुरू होणार करून त्यात पण बाजार मांडून बसली होती ही बाई. प्रेग्नन्सी मधला माझा स्किन केअर रुटीन बघा, किती यार हपापली आहे पैशांसाठी, तेच समजत नाही आहे मला. हिला जाणवत होतं डिलिव्हरी कधीही होऊ शकते, मग हिला आधीपासूनच प्रिपरेशन करून ठेवायला हवं होतं की नको? फक्त प्रेग्नन्सीची प्रोसेस प्लॅनिंग करून ठेवली होती वाटते, पण डिलिव्हरीच्या वेळी सगळा नुसता सावळा गोंधळ होता. त्यांना माहिती होतं ना की 9वा महिना सुरू झाला आहे, आता डिलिव्हरी कधीही होऊ शकते. मग यांनी आधीच सगळी तयारी करून ठेवायला हवी होती की नको? हॉस्पिटलची बॅग पण एकदम घाई मध्ये भरत होते. फायनली गावावरना ती वहिनी आली. तिला पण मुलगा होईल की मुलगी होईल हे विचारून नुसतं हैराण केलं होतं. खरंच खूप बावळट माणसं आहेत हे दोघं. पण मंडळी, एक गोष्ट मी सांगीन, जेवढ्या पण क्रिंज आंटीज आहेत ना त्यांच्यापेक्षा ही थोडी बरीच आहे. हिला तेवढी जाण आहे की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. मागे पण मी हिच्या ह्या स्वभावाचं कौतुक केलं होतं. हिने मुलींवरती जो अत्याचार होत होता त्याच्यावरती व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ हिने मॉनिटाईज केला नव्हता. आणि यावेळी देखील डिलिव्हरीला जाण्या अगोदर तिने एक संकल्प केला की थोडे केस का होईना पण ती कॅन्सरग्रस्त पेशंट्सला दान करणार आहे, त्यांच्या वीक साठी वगैरे. चला, एक काम चांगलं केलं, मनाचा मोठेपणा दाखवला तिने. पण ओव्हरऑल मला एक गोष्ट खटकली, ती म्हणजे आमची फॅमिली हे लोक बोलतात ना यांच्या अंदमंद बघताना, मग बेबीचं जेंडर रिव्हील करताना काय एवढा प्रॉब्लेम येत होता यांना? 2 मिनिटं पण लागणार नव्हते ही गोष्ट सांगायला की मुलगी झाली आहे की मुलगा. पण जवळजवळ 2 की 3 दिवस या लोकांनी ताणून ठेवली होती ती गोष्ट. एवढी लपवाछपवी करायची काय गरज आहे ना? जर खरंच हे लोक अंधमंद भक्तांना यांची फॅमिली बोलतात तर मग सांगून टाकायचं होतं ना सगळं. आरशा काकू, आता तरी ना बाळाकडे लक्ष द्या हो. व्हिडिओ काय पुढे जाऊन करायचेच आहेत तुम्हाला, पण आता बाळासोबत स्वतःची पण काळजी घ्या.
कारण ते खूप गरजेचं आहे. लवकरच आता तुम्ही बाळाने शू कशी केली ह्याचे व्हिडिओ बनवणार आहात. त्याच सोबत आम्ही बाळासाठी हे डायपर यूज करतोय, आम्ही बाळाचे कपडे इथून आणतोय, हे सगळं देखील सुरू होणार आहे. पंचवार्षिक स्कीम सोबत प्रमोशनचा पण पाऊस पडणार आहे आता तुमच्याकडे. तुमच्या घरी एवढा धनलाभ होतोय बघून नक्कीच आता ती घर कोंबडी पण मनावरती घेईल. मागे तर ती बोलत होती की तिला मुलगी हवी आहे. आता तुमच्याकडे धनाची पेटी आली आहे म्हटल्यावरती तिच्या पण पोटात दुखेल आणि लवकरच ती पण या स्कीम मध्ये पार्टिसिपेट करेल. तर मंडळी, आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.